तर आम्हाला काय दहशतीचं कधी काही शिकवलेलं नाही. आमच्या आई वडिलांनी फार चांगले संस्कार केलेले आहेत आणि मला थोडस मी या गावचं जावई असल्यामुळं आचारसंहिता जरा जास्तच पाळावी लागते. त्यामुळे आम्ही वाईट काय बोलणार नाही, पण या ठिकाणी आमचे मतदार हुशार आहेत. त्यावेळेला त्यांनी ठरवलेलं आहे की आपल्याला भारतीय जनता पार्टीच्या हातामध्ये सत्ता द्यायची आहे. त्यामुळं आज एवढ्या मोठ्या संख्येनं आपण या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहात आणि यासाठी निलेश दादांचं माझं दुपारी बोलणं झालं, म्हणजे अजिबात बाहेर शेजारच्या गावात सुद्धा कोणाला बोलवायचं नाही, गावातलीच मानसिकता आली पाहिजे, त्यांनी या ठिकाणी ऐकलं पाहिजे. आणि आज ह्या इलेक्शन मध्ये ते भाग घेणार आहे, त्यामुळं त्यांच्या माध्यमातूनच ही सभा झाली पाहिजे. आज एवढी मोठी विराट सभा ही फक्त आणि फक्त रहमतपूर नगरीच्याच लोकांच्या माध्यमातून आज संपन्न होते. आणि ज्यावेळेला अशा पद्धतीचा उत्साह असतो त्यावेळेला 100% परिवर्तन हे ठरलेलं असतं. खर तर मी या ठिकाणी 26 जानेवारी 15 ऑगस्टच्या झेंडावंदनसाठी आलो होतो आणि प्रशासक असल्यामुळं खरं तर इथं आम्हाला संधी मिळाली त्या दिवशी झेंडावंदन करण्याची. आजपर्यंत म्हणजे 25 वर्ष आम्ही रोज प्रत्येक झेंडावंदनला काही मीही केलं मी ती केलं याच्या व्यतिरिक्त काय काय मिळालं नाही. पण आम्ही त्या दिवशी सांगितलं की आपल्या सर्वांना बरोबर घेऊन आम्ही या ठिकाणी जे आजपर्यंत या ठिकाणी झालं नाही त्या सोयी सुविधा असतील, आज जे काही शासकीय कार्यालय असतील ती या ठिकाणी आम्ही आणण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यासाठी आपली सर्वांची साथ हवी. खरं तर आज विश्रामगृहाचा मुद्दा मी मांडलेला होता. या ठिकाणी नगरपालिकेतनं जिल्हा परिषदला प्रस्ताव सिओनच्याकडे गेलाय, तिथून पुढेही प्रस्ताव गेलाय. आज इथं व्यासपीठावर आपले ग्रामविकास मंत्री बसलेले आहेत. ती जागा जिल्हा परिषदची आहे, ती जागा आपण बांधकाम विभागाला ट्रान्सफर करतोय. आज शिवेंद्र बाबा पण इथं हजर आहेत, त्यामुळं दोन्ही इथं मंत्री हजर आहेत. त्यामुळं त्यांच्या समोर हा विषय मी आपल्याला सांगतोय की येणाऱ्या मार्चच्या बजेटमध्ये इथं विश्रामगृह चांगल्या पद्धतीचं सुसज्ज आपल्याला मंजूर करून दिलेलं आहे. अप्पर तहसीलचा मी मुद्दा या ठिकाणी मांडलेला होता. अप्पर तहसीलचा सुद्धा प्रस्ताव या ठिकाणी महाराष्ट्र शासनाकडे पाठवलेला आहे. ते सुद्धा येणाऱ्या काळामध्ये जवळपास 54 नवीन अप्पर तहसील महाराष्ट्रामध्ये होत आहेत. त्याबरोबर हे अप्पर तहसील रहमतपूरचं सुद्धा 100% झालेलं आपल्याला पाहायला मिळेल. त्याच पद्धतीनं सब रजिस्ट्रार ऑफिसचा पण विषय होता. आज दस्तासाठी प्रत्येकाला कोरेगावला जावं लागतं. रहमतपूरला या दक्षिण भागातील बरीच गावं जोडलेली आहेत. त्यांची जी काही रजिस्ट्रीची सर्व कामं असतील ती या ठिकाणी होण्याच्या दृष्टिकोनातून तोही प्रस्ताव आपला सब रजिस्ट्रार ऑफिसचा मंत्रालयामध्ये पोहोचलेला आहे. लवकरच या ठिकाणी सब रजिस्ट्रार ऑफिस सुद्धा या ठिकाणी सुरू होईल. त्याच पद्धतीनं आपल्याकडे आज सुद्धा PSC वर कारभार चाललेला आहे. आरोग्याच्या 3-13 वाजलेले आहेत. त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीच्या सोयी सुविधा देण्यासाठी आपण ग्रामीण रुग्णालयाचा प्रस्ताव सुद्धा आपला महाराष्ट्र शासनामध्ये आहे. येणाऱ्या काळामध्ये हे 4च्या 4 प्रस्ताव लवकरात लवकर मार्गस्थ होऊन या ठिकाणी कधीही असला विचार सुद्धा इथं कोणी मांडलेला नव्हता की आपल्याला विश्रामगृह असावं, सब रजिस्ट्रार असावं, अप्पर तहसील असावं किंवा एखादं चांगलं सुसज्ज ग्रामीण रुग्णालय असावं. पण आम्ही अशा पद्धतीच्या संकल्पना या ठिकाणी 15 ऑगस्टला मांडल्या आणि त्या पूर्ततेच्या दिशेनं आज या ठिकाणी आपला प्रयत्न चालू आहे. मी येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर या सर्व पूर्तता झालेल्या आपल्याला पाहायला मिळतील. खरं तर सांगितलं जातं की 1 वर्षाच्या कालावधीमध्ये काय झालं, जरा काहीतरी खरं तर वरिष्ठ नेत्यांना इथल्या मंडळींनी चांगलं सांगायचं असतं तेव्हा खरं आहे की सांगायचं असतं. उगीच काहीतरी चढवून सांगायचं आणि काहीतरी कुठंतरी टाळ्या मिळतील अशा पद्धतीचं बेताल वक्तव्य करून घ्यायची ही खरं आपली संस्कृती नाही. त्यामुळं त्याबद्दल मला काय फार बोलायचं नाही. आज आपण या ठिकाणी या जनतेला 1 वर्षामध्ये काय देऊ शकलो त्याचं शिहालोकन करताना आज या रहमतपूर नगरीसाठी सुद्धा भरीवमध्ये आपल्याला देता आलेला आहे. खरं तर सांडपाणी व्यवस्थापन आणि STP प्लांटचा त्यांनी विषय मांडला. त्यांचा 37-38 कोटीचा प्रस्ताव होता. तो पुन्हा आपण रिवाइज करून त्यावेळेला आदरणीय जयाभाऊ ग्रामविकास मंत्री होते, त्यामध्ये चांगल्या पद्धतीने त्यांनी लक्ष दिलं आणि तो 32 कोटीचा प्रस्ताव टेंडर करून आपण या ठिकाणी घेतलं. आज तुम्ही प्रस्ताव मस्त फार पूर्वी दिलेले आहेत. उमरजच्या सेगमेंटल ब्रिजचा प्रस्ताव
25 वर्षापूर्वी दिला होता. म्हणजे आता म्हणायचं का तुम्ही केला? आज केंद्रामध्ये आमचं सरकार आहे, राज्यामध्ये आमचं सरकार आहे. शिवेंद्र बाबा बांधकाम मंत्री आहेत, वर नितीनजी गडकरी बांधकाम मंत्री आहेत. आणि तिथं 600 कोटीचा या ठिकाणी सेगमेंटल ब्रिज मंजूर करून आणला. त्याच पद्धतीनं या ठिकाणी सांडपाणी व्यवस्थापनासाठी जवळपास 32 कोटी रुपये आणण्यामध्ये आपण यशस्वी झालो. अमृत 2 साठी सुद्धा आदरणीय जयाभाऊंनी फार मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले आणि त्या माध्यमातून फार मोठा निधी स्वच्छ आणि मुबलक पाण्यासाठी या ठिकाणी रहमतपूर नगरीला मिळाला. मला सुद्धा मध्ये विशेष निधी म्हणून 10 कोटी रुपये मिळाले. जिल्हा नियोजनच्या माध्यमातून 2.5 कोटी रुपये मिळाले. अटल उद्यानच्या माध्यमातून 1 कोटी रुपये मिळाले. खरं तर इथं आता सांडपाणी व्यवस्थापन आणि पाणी पुरवठ्याचं काम चाललंय, त्यामुळे म्हणलं आता रस्त्याला निधी द्यायला नको. एकदाच या ठिकाणी आपल्याला चौंडेश्वरी माता मंदिरासाठी माझ्याकडे साहेबरावांना त्यांची सर्व मंडळी आली होती. त्यांनी मला 40 लाख रुपये मागितले होते मंदिरासाठी. आम्हाला म्हणलं किती पैसे लागणार आहे? म्हणले 1 कोटी रुपये तरी लागतील, बाकीचे म्हणजे आम्ही वर्गणी गोळा करू. म्हणलं एवढेच का मागताय? म्हणले आमच्याकडे जुनी सिस्टीम आहे, 40 मागितलं तर 20 मिळायचं आणि बाकीची वर्गणी गोळा करायची. मी म्हणलं उद्याच अधिकारी पाठवून देतो आणि त्या ठिकाणी अधिकारी पाठवले. 1 कोटी 20 लाख रुपये लागतायत ते सांगितलं. मी त्यांना दुसऱ्याच दिवशी सांगितलं, 1 रुपया वर्गणी गोळा करायचे नाही, तुम्हाला मी 1 कोटी 20 लाख रुपये देणार. आणि ते 1 कोटी 20 लाख रुपये दिले होते. आज या ठिकाणी काशीद गल्लीमध्ये सुद्धा 1 कोटी 20 लाख रुपये आपण मंदिरासाठी दिलेले आहेत. त्याच पद्धतीने काशी विश्वेश्वरला जवळपास 60 लाख रुपये दिलेत. रामोशी वस्तीमध्ये सुद्धा 50 लक्ष रुपये दिलेले आहेत. अशा पद्धतीनं जवळपास 12.5-13 कोटी रुपयांचं या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं नियोजन केलंय. माझ्या माहितीप्रमाणे प्रत्येक समाजाला या ठिकाणी आपण सभा मंडप मागितला, त्या ठिकाणी सभा मंडप दिलेला आहे. आज या ठिकाणी आम्ही मागच्याच महिन्यामध्ये आपल्या घटनेचे शिल्पकार आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी सुद्धा गोडाऊनची जागा आपल्याकडं, ती जागा वर्ग करण्याचा प्रस्ताव तयार केलेला आहे. त्या ठिकाणी आदरणीय बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृतिस्तंभ ते आहे की 100 वर्षापूर्वी त्यांनी त्या ठिकाणी भेट दिली होती, त्याला सुद्धा आपण 50 लक्ष रुपये दिलेले आहेत. एक चांगलं स्मारक त्या ठिकाणी आपण आदरणीय बाबासाहेबांचं करतोय. त्याच पद्धतीनं सकाळी सांगितलं की शिवाजी पुतळ्याचं स्मारक या ठिकाणी शिवाजींचं सुद्धा बांधायचं आहे आणि तो तर आपला खरा तर जुना अजेंड्यातला विषय आहे. म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं विकासात्मक नियोजन करून आपण पुढे चाललेलो आहोत. अण्णाभाऊ साठेंचं सुद्धा स्मारकाचं आपण नियोजन त्या ठिकाणी करतो. यासाठी आम्ही जागा सुद्धा डिफाईन केलेले आहे. अशा पद्धतीनं एक रचनात्मक काम करण्याचं नियोजन करण्याचं आपण या ठिकाणी योजलेलं आहे आणि त्यासाठी आपल्या सर्वांची साथ हवी. खरं तर बोलण्यासारखं भरपूर काय आहे, परंतु आपल्याला जयभावना आणि बाबांना ऐकायचे आहे आणि 10 वाजता आपल्याला ही सभा आचारसंहितेमुळे संपवावी लागेल. खरं तर मी आपल्या सर्वांना आवाहन करतो की न भूतो न भविष्यती अशा पद्धतीच्या लीडनं आपल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांनी 20च्या 20 नगरसेवक तुम्ही निवडून द्या अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर आपल्या सर्वांशी बोलतात या राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय नामदार जयकुमारजी गोरेभाऊ आपल्या सर्वांशी बोलतात. हात वरती करून जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करायचं आहे आपल्या लाडक्या जयाभाऊंचं. आज आपल्या रहमतपूर शहराच्या येणाऱ्या 5 वर्षाचं भविष्य आपण कुणाच्या हातात देणार आहोत या संदर्भात होत असलेल्या निवडणुकीसाठी आणि त्या निवडणुकीच्या प्रचारासाठी आपल्या सगळ्यांसोबत उपस्थित असलेले राज्याचे बांधकाम मंत्री आणि सातारा जिल्ह्याचे निवडणूक प्रभारी सन्माननीय छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले,
या ठिकाणी उपस्थित असलेले कराड उत्तरचे लोकप्रिय आमदार आणि ज्यांनी कराड उत्तरचा आमदार झाल्यापासून या मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलण्याचा काम हातामध्ये घेतलेलं आहे ते आमचे आदरणीय मनोज दादा, या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय धैर्यशील दादा माजी जिल्हाध्यक्ष आहेत, पण आता निवडणूक प्रमुख पण आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली सगळेजण. सन्माननीय दौलतनारा सितोळे, सन्माननीय सुनील तात्या काटकर, सन्माननीय भीमरावजी पाटील, संपतरावजी माने दादा, नंदकुमार माने पाटील, विकास पांडुरंग माने, सुखदेवजी माने, साहेबरावजी तात्या माने, मधुकरजी सावंत, दिलीपराव पवार, शेखरजी पाटील माने पाटील, संजय रावसाहेब माने पाटील माने, प्रल्हाद शेरेकर, विजय यशवंत माने, अनेक नावं आहेत. आता राहिले असतील ते ज्यांना लिहून दिले त्यांच्याकडे बघा, माझ्याकडे बघू नका. पण सगळ्यांचं मी स्वागत करत असताना सन्माननीय नाव नेमकं ताईचं नाव लिहिलं नाही, ताईंच्या शिवाय रहमतपूर पूर्णच होऊ शकत नाही. आमच्या काम अनेकही आणि ज्यांच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहोत, त्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सन्माननीय वैशालीताई निलेश माने आणि सन्माननीय निलेश माने, आपण या ठिकाणी उपस्थित असलेले सगळे माझे पत्रकार बंधू, आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सगळेच आमचे बंधू, ज्येष्ठ नागरिक, युवक बंधू आणि माझ्या सगळ्या लाडक्या बहिणी, सगळ्यांचं या ठिकाणी मनापासून मी स्वागत करतो. आज रहमतपूरच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या अनुषंगाने या ठिकाणी ही सभा होते. मला वाटतं ही सांगता सभा आहे. प्रचार अजून 2-3 दिवस आहे, पण सभेच्या बाबतीत ही सांगता सभा आहे. आणि या सांगता सभेच्या निमित्तानं सन्माननीय ताईंनी आपली भूमिका या ठिकाणी मांडली. शहराच्या प्रश्नासंदर्भातली, शहराच्या भविष्याच्या नियोजनाबद्दलची भूमिका मांडली. त्यासोबत मनोज दादांनी या शहराच्या विकासाची भूमिका मांडत असताना आमदार झाल्यापासून मी शहरासाठी काय केलं, उद्या भविष्यात आमच्या सगळ्या उमेदवारांना आशीर्वाद द्या, भविष्यात आम्ही या शहरासाठी काय करू, याही संदर्भातली भूमिका मांडली. धैर्यशील दादांनी आपली भूमिका मांडली. या सगळ्या नेत्यांनी भूमिका मांडत असताना दौलत नानांनी आमच्या सांगितलं की भारतीय जनता पक्ष समाजातल्या सामान्य घटकासाठी कशा पद्धतीने आमच्या पाठीशी उभं राहतो, समाजातल्या छोट्या छोट्या घटकांना, छोट्या छोट्या समाजाला कशा पद्धतीने भारतीय जनता पक्ष आदरणीय देवाभाऊ न्याय देतात, याही संदर्भातली भूमिका आदरणीय दौलत नानांनी या ठिकाणी मांडली. आणि या सगळ्यांनी भूमिका मांडत असताना आपण ही निवडणूक का लढतो आणि खऱ्या अर्थानं सांगता सभेमध्ये किंवा निवडणुकीच्या प्रचाराच्या कालखंडामध्ये आम्ही गेल्या 5 वर्षामध्ये काय केलं, गेल्या 25 वर्षामध्ये काय केलं आणि भविष्यातल्या 5 वर्षात आम्ही काय करणार आहे, आणि याच्यासाठी खऱ्या अर्थाने प्रचाराची मोहीम चालू असते. पण रहमतपूरच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपण सगळेजण पाहतोय 25 वर्षात काय केलं याचा हिशोब आधी दिला पाहिजे ना, खरं का नाही? एवढ्या आवाजात ऐकायचं का त्यांना, हिशोब दिला पाहिजे का नाही? 25 वर्षाचा हिशोब देऊन मत मागितलं पाहिजे. 25 वर्षात आम्ही शहरात किती दिवे लावले, दिवे म्हणजे हे लाईटचे, 25 वर्षामध्ये या शहरामध्ये आम्ही किती दिवे लावले. मग एवढे दिवे लावले सुद्धा आमच्या गल्लीत दिवा अजून काय नाही लागला, याचं उत्तर द्यायला लागेल का नाही द्यायला लागेल? मग 25 वर्षाचा हिशोब मांडला आणि निवडणुकीला सामोरे जावा. मला आल्यापासून मगाचपासून सांगताय
बहुतेक अमृत योजना बोललं पाहिजे. कुणी जर मला सांगितलं की इथल्या नेत्याला मसवडच्या पाण्याची फारच चिंता आहे, फारच चिंता आहे, बरोबर आहे. सिद्धनाथाचं मसवड आहे ना आमचं, आपलं कुलदैवत आहे, आणि कुलदैवत अशा मातीची चिंता असली पाहिजे ना, त्याच्या अगोदर आपल्या मातीची चिंता असली पाहिजे. आज ज्या मातीनं 25 वर्ष सत्ता आपल्या सोबत दिली, ज्या जनतेला 25 वर्ष आपल्याला विश्वास टाकला, त्या जनतेला पुरेसं पाणी का मिळत नाही आणि आम्हाला पाणी देता आलं नाही म्हणून मसवडमध्ये पाणी नाही हे सांगायची वेळ का आली. मी आपल्याला नम्रपणे सांगेन, बाकी सगळं सोडून द्या, पण अमृतची पाणी योजना जी आहे, या पाणी योजना खूप राजकारण झालं, खूप पत्रकार परिषदा झालेला. ही पाण्याची योजना 15/12/2022 पहिल्यांदा प्रस्ताव गेला आणि हा गेलेला प्रस्ताव नागरिकांना रिजेक्ट झाला. हा प्रस्ताव रिजेक्ट झाला. हा प्रस्ताव 15/3/2023 आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडे निलेशचे सहकारी अध्यक्ष, त्यांच्यासोबत त्यांचे सगळे सहकारी, आम्ही सगळे मिळून आदरणीय देवेंद्रजींच्याकडे गेलो. त्यांच्याकडून या प्रस्तावाला खास बाब म्हणून मान्यता आम्ही आणली आणि 15/3/2023 हा अमृतचा प्रस्ताव मंजूर झाला. तेव्हा अजितदादा आमच्या सरकारमध्ये नव्हते, ते विरोधी पक्षात होते. त्यांनी मदत केली म्हणून सांगतात. माझं म्हणणं काहीच नाही, दादानी त्यांना मदत केली नाही केली हा सगळा विषय बाजूला ठेवा, पण त्या दादाच्या नेतृत्वाखाली हे मासे गेल्या 25 वर्षापासून या शहराची सत्ता भोगत होते. तेव्हा का नाही हा पाण्याचा प्रश्न सुटला. 28 कोटी रुपये या पाणी योजनेसाठी निलेश आणि त्यांच्या सगळ्या सहकार्याने प्रयत्न केले, म्हणूनच आणले. या योजनेचं काम आता पूर्णत्वाला आले, जवळजवळ पूर्णत्वाला हे पाण्याचं काम आलं, पाण्याचं काम चालू आहे. अशा अनेक योजनांच्या संदर्भातली भूमिका मांडली आणि ह्या माश्यांना मी मसवडचंही सांगतो. इथं तर दिले 28 कोटी, दादा इथं फक्त 28 कोटी रुपये मंजूर आहे. माझ्या मसवड शहराला 82 कोटी रुपयाची पाणी योजना पूर्ण झाली. पाणी प्यायचं असलं, आंघोळ करायचं असेल तर कधी या, माझी अडचण नाही. आणि जयकुमार गोरे आणलेलं पाणी बघायचं असलं तर इकडे लांब कशाला जातंय, कोंबरवलीत कॅनॉल मध्ये उभं राहा, मसवड मध्येच निघतंय, मध्ये आधी अडचणच नाही. पाण्याबद्दल माझ्या बोलून प्रश्न संपत नाही. जयकुमार गोरेंनी आणि निलेश मानेंनी आम्ही सगळ्या सहकाऱ्यांच्या प्रयत्नातनं या शहरामध्ये पाण्याचं तर आणलंच आणलं अमृतच्या, पण हे जोपर्यंत महाभाग सत्तेवर होते तोपर्यंत गावाला काय आलं हिशोब उद्या द्या, मी उद्या परत यायला तयार. आणि माझी गरजच नाही, माझा निलेश माणसं आहे, त्यांना माझी आवश्यकता लागणार. जसे हे मासे खुर्चीवर उतरले तसे पहिला GR 5 कोटी रुपये आणला, दुसरा परत 5 कोटी आणला, तिसरा परत 5 कोटी आणला आणि पुन्हा चौथा 3 कोटी आणला. 18 कोटी रुपये हे खुर्चीनं उतरल्यावर आम्ही या बसवंत शहरासाठी दिले आणि सगळ्या समाज बांधवांना दिले, सगळ्यांसाठी काम केलं. खास करून मला आपल्या मसवडकर, आपल्या रहमतपूरवाला करायला मनापासून मला विनंती करायची. आपण 25 वर्षाचा कालखंड बघितलाय, 25 वर्षाचा कारभार आपण बघितलाय. निलेश सारखा एक मुलगा 24/7 लोकांच्या सेवेमध्ये असणारा एक मुलगा, 24/7 रात्री अपरात्री कुठं काय घडलं, कुठं अडचण आली, कुणा प्रसंग आला, कधी दवाखान्याचा विषय आला, कधी कुणाचा ऍक्सिडेंट झाला, कुणाला कसली अडचण असू दे, 24 तास हा पोरगा लोकांच्या सेवेत असतो. 24 तास. अनेकदा माझ्या शिवाय खाल्ल्या, रात्री किती वाजता तू का फोन केलाय, रात्री किती वाजता तू का मुंबईत पोहोचलाय, रात्री किती वाजता तू का इकडे येतोय. पण या रहमतपूर शहरातल्या आजूबाजूच्या प्रत्येक गावातल्या कार्यकर्त्यासाठी रात्रंदिवस मेहनत करणारा हा निलेश आपल्या सगळ्यांच्या समोर आज उमेदवार म्हणून तुमची सेवा करण्यासाठी, आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद मागण्यासाठी आपल्या समोर. या 15 कोटीवर 18 कोटीचा विषय नाही. या 18 कोटी सोबत
भुयारी गटारची योजना ही मंजूर झाली पाहिजे म्हणून सातत्यानं हे सगळे सहकारी दैवशी दादा असतील, हे सगळे सहकारी असतील, या सगळ्यांनी माझ्याकडे पाठपुरावा केला आणि त्याही योजनेला आम्ही मान्यता दिली. 22 कोटी रुपयाची भुयारी गटारची योजना मंजूर झाली. आता सगळ्या मंजुरीच्या प्रक्रिया आम्ही कंप्लीट केल्या आणि त्या मंजुरीच्या सगळ्या प्रक्रिया कंप्लीट करेपर्यंत आमचे दादा आमदार झाले. दादांनी तिथल्या सगळ्या प्रक्रिया पुढच्या करून घेतल्या आणि या माझ्याने प्रेस कॉन्फरन्स घेतली असं मला कळालं. म्हणे आमदाराचा संबंधच नाही. मग तुझा आहे? मला दादा अलीकडे कळतच नाही. वाजन करायचं काम असतं नवरदेवाला. कुठपर्यंत काम असतं सांगावं? त्यांचं काम असतं नवरदेवाला स्टेजवर सोडायचं. वाजन स्टेजवर चढल्यावर कसं होईल? भाऊ सांगेल का कसं काय असेल? माझं म्हणणं नाही, मी पुन्हा व्यक्तिगत टीकेचा विषय नाही, पण एक समजून घ्या, या योजना आणण्यासाठी आपल्याकडे कालखंड होता, आपल्याकडे सगळं होतं, आपली राज्यामध्ये सत्ता होती, आपण या सत्ताधारी पक्षातील सदस्य होता, आपल्यासोबत या विभागाचे आमदार होते, सगळं आपल्यासोबत होतं. का नाही शहराच्या पाण्याचा प्रश्न सुटला? का ते पण आणण्यासाठी या सरकारला प्रयत्न करायला लागले? का भुयारी गटार मंजूर नाही झालं? का त्यासाठी या लोकांना प्रयत्न करायला लागले? संधी द्यायची नाही ना. आता तुम्ही संधी दिली नसती, कशाला हे कामं झाले असते? मग कशाला वेदना झाल्या असत्या? नसत्या झाल्या ना वेदना. अरे ही 4 पोरं निवडून आली, यांनी 5 वर्ष तुमच्या मागे लागले, 5 वर्षात रुपयाचं काम झालं नाही. जेव्हा तुम्ही खुर्चीवर उतरला, या पोरांनी जवळजवळ 50 कोटीची कामं आणली. 50 कोटीची कामं आणली. दादा आल्यावर पुन्हा दादानी दिली 15-20 कोटीची कामं दादाने आणली. दादांतर 1च वर्ष व्हायचं अजून. एका वर्षात शहराच्या विकासाचं विजन घेऊन दादा काम करतात आणि सातत्यानं इतर गावात आले चतुर्वेला की एक आमदाराने गरीब होते. सातत्यानं आपण सोबत फिरत होता. कधीतरी त्याही आमदाराला सांगायचं ना, रेमतपूरचं बघा जरा काय चाललं. या सगळ्या गोष्टी आपण सगळ्यांनी समजून घेतल्या पाहिजे. व्यक्तिगत विषय बाजूला ठेवा, पण आपण या शहराच्या विकासाची भूमिका घेत असताना भविष्यामध्ये माझी आपल्या सगळ्यांना हीच विनंती राहील. 25 वर्ष संधी दिलेली आहे. आमच्या भारतीय जनता पक्षाचं पॅनल उभा आहे. या पॅनलच्या आमच्या वैशाली तयार आहे, तर त्याचे सगळे 20 सहकारी आहे. 25 वर्ष संधी दिली, एकदा संधी द्या. नाही पडलं तर पुढच्या वर्षी निर्णय घ्या. पुढच्या 5 वर्षाच्या ह्या निर्णय तुम्हाला घ्यायचं. आता राज्यात देशामध्ये आमची सत्ता आहे. राज्यामध्ये आपलं देवेंद्रजींचं सरकार आहे. आता म्हणणार आम्ही बी सत्तेत आहे की? पॅनल टाकेपर्यंत नव्हते, पॅनल टाकेल सत्तेत येऊ आणि म्हणतो बाबा तुम्हाला गद्दार म्हणताय. हे सगळं आपण बघितलं. केंद्रामध्ये, राज्यामध्ये, जिल्ह्यामध्ये सगळ्या ठिकाणी आज भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे, महायुतीचं सरकार आहे. सावली शोधली आता. त्यांनी सांगितलं कोण आणखी कोणतरी म्हणलं. माझी त्यांनाही विनंती आहे, आमदार झाला ना कोण, पहिल्या टर्मला आमदार झाला. तुम्ही पण कधीतरी पहिल्या टर्मचा आमदार होता. तुम्ही काय अर्ध्या हातोंडाने पुढे जाता का तेव्हा? अरे आमदार झालाय का सामान्य शेतकऱ्याचा पोरगा आमदार झाला. लढला, झगडला, 15-10 वर्ष संघर्ष केलाय आणि संघर्ष करून लोकांची सेवा करून आमदार झालाय. 1 वर्षात लोकांची सेवा केली आणि रेहमतपूर या सगळ्या परिसरामध्ये 700 कोटी रुपयाचा निधी आणला आहे. त्यांना सन्मान स्वीकारणं आलं निवडून नाही. सामान्य कोण आमदार झालेलं, मंत्री झालं नाही बघवणार, कधीच नाही चालणार. आम्ही प्रस्तावित नाही ना. त्यामुळे या सगळ्या गोष्टी मला या निमित्तानं आपल्याला सांगायच्या. आता सरकार देशात राज्यात काम करत असताना अख्खं सरकार आपल्या जनतेच्या पाठीशी उभं राहतं. देवाभावात राज्याचं मुख्यमंत्री म्हणून काम करतायत. मोदीजी देशामध्ये काम करतायत. इथं बसलेला प्रत्येक माणूस आणि प्रत्येक माणसाचा विचार आमचं भारतीय जनता पक्षाचं सरकार करतं, देवाभाव करतात.
आमच्या लाडक्या बहिणी इथं बसलेल्या आहेत. लाडक्या बहिणीला आपल्याला माहिती आहे आता भाऊबीज आमच्या सगळ्या बहिणींना मिळते लाडक्या. अनेक लोकांचं म्हणणं होतं ही लाडकी बहीण योजना फक्त आमच्या निवडणुकीपुरती आहे. सगळं सावत्र भाऊ सांगून नमलं पण आमच्या बहिणीने काय ऐकलं नाही. बहिणीला पहिलं धन्यवाद. देवा भाऊ जोपर्यंत मुख्यमंत्री आहे तेव्हा देवा भाऊनी शब्द दिला आमच्या लाडक्या बहिणीला, जोपर्यंत तुमचा भाऊ मुख्यमंत्री आहे तोपर्यंत लाडक्या बहिणीचे 1500 रुपये बंद होणार नाही, ते वाढत राहतील. कोण देतो कुणासाठी? आमच्या महिलांचा कुणी सन्मान केला आपल्या सगळ्यांना माहिती आहे. अरे राखी पौर्णिमेला सक्का भाऊ सुद्धा भावाकडे राखी बांधायला गेला ना, तुम्ही जाता का नाही? सख्या भावाकडे राखी बांधायला गेला तर खिशातनं काढलेली 100ची नोट ताटात ताणताना बायकोकडे 3 वेळा बघतो बिचारा. 3 वेळा बायकोकडे बघून जर बायकोनं असं असं केलं तरच खाली पडते, नाहीतर तशीच खिशात जाते. साडीचं तर वांदच असते हो. मला आणली ना लगेच बहिणीला कशी आणली. आज आपण सगळ्यांनी बघताय अरे सक्का भाऊ विचार करतो पण देवा भाऊ महिन्याला 1500 रुपये देतो. 1500 रुपये महिन्याला. या सगळ्या गोष्टीचा विचार आपण केला पाहिजे. अनेकदा हे कधी बघता तुम्ही बाजूला बसलं आमच्या बहिणीला 100 रुपये दिले, 100 रुपये बाजारात गेल्यावर 7 वेळा गडी म्हणतो किती राहिलेत ग, किती राहिलेत ग, आणि कालच तुला दिलं होतं की म्हणतो का नाही. पण आमच्या देवाभाऊनी महिलांचा सन्मान वाढवला. इथं बळसेला बहिणीला किती जणांना अनुभव आला असेल तुम्हीच सांगा. आता हे कधी म्हणतात खायचं का काय अकाउंट लागल. ही परिस्थिती आज देवाभाऊला आपल्या सगळ्यांची झाली, लक्षात ठेवा. गॅस मोफत आहे. रेशनिंगचं धान्य आपण बघता 8 वर्षापासून रेशनिंगचा 1 रुपया रेशनिंगला त्याला लागत नाही. जाताना मोकळ पोतो, येताना खंडर येतच नाही. सगळ्या शेतकरी बांधवांच्या आपण सगळ्यांना माहिती आहे काय परिस्थिती आहे. या रहमतपूर नगरीतल्या लोकांना किसान सन्मान योजनेचे पैसे मिळत नव्हते. मी आपल्याला सांगेन देशामध्ये निर्णय झाला, देशामध्ये शहरातल्या शेतकऱ्यांना किसान सन्मान योजनेचे पैसे द्यायचं. याला कारण निलेश माने, लक्षात असू द्या. त्या निलेश मानेने त्याचा पाठपुरावा केला आणि निलेश मानेच्या माध्यमातून आम्ही राज्यात देवेंद्रजींनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला. आज आमच्या सगळ्या शहरातल्या शेतकरी बांधवांना आज किसान सन्मान योजनेचा पैसा मिळतो. या सगळ्या गोष्टी आज आपल्या सोबत आहेत. याला कारण आहे भारतीय जनता पक्षाचं सरकार आपल्या सोबत आहे. म्हणून माझ्या आपल्या सगळ्या बांधवांना सांगायचं की बाकी सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा. आपण सगळ्यांनी एक भूमिका घेऊन काम केलं पाहिजे आणि नव्या लोकांना, नवीन काम करणाऱ्या युवकांना आपण ताकदीनं संधी दिली पाहिजे. ठीक आहे, अवश्य आपण सगळेजण बघतो का कुणाला कशी संधी द्यायची, पण याचा विचार आपण केलाय. अगोदरच्या आपण संधी देऊन बघितलेली आहे. तर नव्यानं प्रयोग करण्याची आवश्यकता नाही. कोण काय म्हणतं, आणखीन कोण काय सांगतं, हा सगळा विषय बाजूला ठेवा. पण आज मी सांगतो भारतीय जनता पक्ष ताकदीनं आपल्या रहमतपूर शहराच्या पाठीशी उभा आहे, आपल्या सगळ्यांच्या पाठीशी उभा आहे. आणि खास करून आज राज्याचे 2 सगळ्यात महत्वाचे मंत्री आपल्या सगळ्यांच्या सोबत उपस्थितीत आहेत. आणि आम्ही दोघं पण आपल्याला सांगायला आलोय, आपण या लोकांना नगराध्यक्ष ताईला, वैशाली ताईला, त्यांच्या 20 लोकांना निवडून द्या. रहमतपूर शहराला जो जो शब्द आमच्या या लोकांनी दिलाय, आमच्या उमेदवारांनी दिलाय, तो प्रत्येक शब्द पूर्ण करण्याची जबाबदारी आमची असेल. हा शब्द यांच्या वतीनं द्यायला मी आनंदित आहे आणि भूमिका घेऊन आम्ही काम करणार आहे. त्यामुळं बांधकाम खातं इकडं आहे. दादा तुम्ही सांगितलं इथं अपर तहसील कार्यालय चालू झालं पाहिजे, इथं रजिस्टर चालू झालं, रजिस्टर ऑफिस चालू झालं पाहिजे. रेस्ट हाऊसच्या आमच्या लोकांची चर्चा झालेली आहे आणि रजिस्टर ऑफिस असू दे, आपलं अपर तहसीलदार कार्यालय असू दे, ग्रामीण रुग्णालय असू दे, या सगळ्या सुविधा या शहराला देण्याचा संकल्प आपण जो केलाय, त्या प्रत्येक सुविधेसोबत राहण्याची भूमिका आमची आहे. आणि त्या सगळ्या सुविधा या शहराला लागेल ते सगळं पूर्ण करण्याची जबाबदारी आमची आहे. हा शब्द या निमित्ताने मी आपल्या सगळ्या रहमतपूरवासियांना देतो. खास करून आपल्या सगळ्यांना मनापासून माझा हात जोडून विनंती आहे,
मी निलेशला बघितला, मी सगळ्या त्यांच्या सहकार्यांना बघितलंय, त्यांच्या दादांना बघितलंय आणि या सगळ्यांची तळमळ या रहमतपूर शहराविषयीची मी बघितलेली आहे. मी एवढं सांगेन, 24/7 आपल्या पाठीशी, आपल्या अडचणीला प्रसंगाला उभा राहणारा आणि 24 तास आपला फोन उचलणारा आणि आपल्या संकटात उभा राहणारा हा निलेश आणि निलेशची मिसेस. आता निलेश जबाबदारी आपण सगळेजण घेतोय. आपण सगळे या ठिकाणी आपल्या सोबत आपले आशीर्वाद मागण्यासाठी आलेले आहेत. सोबत आमचे मनोज दादा त्यांच्या सोबत आहेत, धैर्यशील दादा आहेत, आमच्या चित्राताई त्यांच्या सोबत आहेत. या सगळ्यांच्या सगळेजण आपल्या सगळ्या उमेदवारांच्या पाठीशी आम्ही ताकदीने उभा आहोत. रहमतपूर वासियांना माझी एवढीच विनंती आहे की आपण एकदा आशीर्वाद या सगळ्यांना द्या. एकदा आपण काम करण्याची फुल प्लेस मनसोक्त काम करण्याची संधी द्या. संधीचं सोनं केल्याशिवाय हे राहणार नाहीत. हा शब्द मी आपल्या सगळ्यांना या सगळ्यांच्या करून देतो. कारण मला खात्री आहे मी यांना खूप जवळून बघितलंय. म्हणून पुन्हा एकदा आपल्याला विनंती करतो, 2 तारखेला मतदान आहे आणि या 2 तारखेला मतदान करत असताना कमळाच्या चिन्हाच्या पुढचं बटन दाबा. पुढं आहे का चिन्ह? आणि लोक पुढे आलेत, मला कळालं. आणि काय मला कळालं नाही, मला गणित अलीकडे असं नका सर त्या माणसानं असं करावं. खरं सांगू, मला एवढ्या शिवाय दिल्या तर माझ्याजवळ कसं काय मला कळालंच नाही काय झालं. काकांच्याबद्दल आनंदच नाही, मी त्यांच्यावर प्रेम करतो. असं कसं काय असतं लगेच काय घडलं मला माहिती नाही, पण ठीक आहे. कायम कसं का होतं माहिती नाही. सत्तेच्या विरोधात काय लोकांना राहायची सवय असते, इथं तर तसंच होणार, दुसरं काय होणार माहिती नाही मला असं का होतं. माझे खूप चांगले संबंध आहे. मी काय कुणाला प्रेम नाही, कुणाबद्दल नाही, पण काका चुकला तुम्ही यार, पुन्हा एकदा विरोधात बसायला लागणार. असं बाकी काय म्हणलं, पुढे काय चाललंय बाकी सोडून द्या, पण कमळाच्या चिन्हाला विसरू नका. आम्ही सगळेजण या रहमतपूर शहराच्या विकासासाठी वाटेल ते करायला तयार आहोत. हा शब्द या निमित्तानं आपल्या सगळ्यांना देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर आपल्या सर्वांशी बोलतात या राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय शिवेंद्र सिंहराजे भोसले आपल्या सर्वांशी बोलतायत. हात वरती, जोरदार टाळी आदरणीय बाबा राजेंसाठी. रहमतपूर नगरपालिकेच्या प्रचाराच्या निमित्तानं आज आपली इथं प्रचार सभा होते. या प्रचार सभेला आता ज्यांनी अतिशय विस्तृत मार्गदर्शन केलं ते माझे सहकारी आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री माननीय नामदार जयकुमार गोरे साहेब इथे उपस्थित आहेत. त्याचबरोबर आपले आमदार मनोजदादा घोरपडे ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर धैर्यशील दादा कदम, आपल्या रहमतपूरच्या नेत्या सौ चित्रलेखा मानेताई, त्याचबरोबर दौलत नाना चितोळे, नगर अध्यक्षपदाचे उमेदवार सौ वैशाली निलेश माने आणि त्यांचे इतर सर्व भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत 20 उमेदवार, त्याचबरोबर मान्य सुनील दादा काटकर, श्री संपतराव माने, भीमराव काका पाटील, सचिन बेलागडे, किरण भोसले, विकास अण्णा गायकवाड, विलासदादा माने, नंदकुमार माने पाटील, विजय माने, सुखदेव माने, साहेबराव माने, मान्य मधुकर सावंत, मान्य श्री अनिल गायकवाड, मान्य श्री चिन्मय कुलकर्णी यांचे भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष मान्य श्री विक्रम बाबा कदम आणि सर्व आपण रहमतपूर मधील सन्मान्य नागरिक, माझ्या सर्व लाडक्या भगिनी, माझे सर्व तरुण मित्र आणि उपस्थित मतदार बंधू भगिनी, खरं म्हणजे वर बसल्यानंतर किंवा आता इथं उभा राहिल्यानंतर सुद्धा आपण जर मला विचारलं की तुम्हाला वरनं काय दिसतंय, तर मी नक्कीच सांगू शकतो की मला विजयाची सभा इथून दिसते हे लक्षात घ्या. आज रहमतपूर सारख्या आपल्या तसं बघितलं तर इतर शहरांपेक्षा
सातारा वगैरे याच्यापेक्षा आपलं शहर छोटं आहे, पण एवढी मोठी सभा या ठिकाणी आज भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांसाठी होते आणि निलेश माने असतील, त्यांचे सहकारी असतील, काही असतील, या सगळ्यांच्या ताकदीचं एक प्रतीक आपल्या समोर बसलेल्या सगळ्यांच्या मध्ये दिसते ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून एक बदलाचं वारं मला वाटतं रहमतपूरमध्ये आता व्हायला लागलंय आणि हा बदल येत्या 2 तारखेला झाल्याशिवाय राहणार नाही याची नक्कीच आम्हाला सुद्धा आज खात्री इथं आल्यानंतर पटली आहे ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना अगदी मनापासून विनंती करतो की नवीन नेतृत्व आज मनोज दादांचं आपल्या तालुक्याला मिळालं. आज मनोज दादा आमदार म्हणून काम करतात. आज महाराष्ट्राला मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी फडणवीस साहेब मिळाले. आज ते अतिशय नियोजनबद्ध आणि दमदार पद्धतीनं ते सुद्धा राज्यामध्ये काम करतात. आणि मग आपण आता सगळीकडेच जे खांदेपालट होतोय तर आपण रहमतपूर वासियांनी थांबणं मला वाटतंय रहमतपूर शहराच्या दृष्टीने योग्य नाही. आता नगरपालिकेमध्ये सुद्धा जबाबदारी आपण दुसऱ्याकडे दिली पाहिजे आणि नवीन कोणाला तरी इथं काहीतरी करण्याची संधी दिली पाहिजे असं माझं नक्कीच मत आहे. आणि म्हणून आज निलेश मानेंच्या नेतृत्वाखाली आज आपण सर्वांनी आज त्यांच्या मागे ताकदीनं उभं राहून येणारी निवडणूक जी आहे ही भारतीय जनता पार्टीच्या विचाराची आपली नगरपालिका कशी घडवत ह्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी करायचा आहे. आणि मला वाटतंय रहमतपूर वासियांनी आपलं मत जे आहे हे पक्क केलेलं आहे आणि 100% 3 तारखेचा गुलाम हा भाजपच्याच कार्यकर्त्यांवर असणार ही वस्तुस्थिती नक्कीच इथं उभा राहिल्याचं दिसून येते. आज विकास कामांच्या बाबतीमध्ये बोलायचं म्हटलं तर मी आपल्याला एवढंच सांगू शकतो किंवा मी एवढंच आपल्याला सांगेन की कामाच्या बाबतीत चिंता करू नका. आपल्या नगरपालिकेची कामं असतील, आपल्या तालुक्याची किंवा आपल्या या पंचक्रोशीची विकास कामं असतील, मग पाणी पुरवठ्याच्या योजना असू दे, रस्ते असू दे, इतर काही असू दे ज्याचा उल्लेख दादांनी केला, ग्रामीण रुग्णालय, आपलं रेस्ट हाऊसचा उल्लेख त्यांनी केला, अपर तहसील कार्यालयाचा केला, रजिस्टर ऑफिसचा केला, या सगळ्या गोष्टी आपल्याला द्यायला आपला नेता देवेंद्रजी फडणवीस खंबीर आहे हे लक्षात ठेवा. आपल्याला कोणाकडे जायला लागणार नाही, कोणाकडे काही मागायला लागणार नाही. आपण आपल्या नेत्याकडे गेलो की आपल्याला या सगळ्या गोष्टी आपल्याला त्यांच्या माध्यमातून मिळणार आहेत. तर मग कोण कुठल्या पक्षाचं वगैरे काही भीती घालत असेल किंवा कोण काही दुसऱ्या पक्षाचं नाणं चालवण्याचा प्रयत्न करत असेल तर तिकडं काही मला वाटतं लक्ष द्यायची गरज नाही. त्यांना संधी, ज्याचा उल्लेख जयाभाऊनी केला की त्यांना संधी होती. मला वाटतं आता अनेक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचाराची नगरपालिका राहिलेली आहे. मी आता किती वर्ष मला माहित नाही, पण जेवढं म्हणजे 25 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचाराची नगरपालिका नेमकं या काय बदल घडले ते आपण बघितलं पाहिजे. आणि मग एवढे वर्ष सत्ता देऊन एवढा विश्वास टाकून जर कामं होत नसतील, त्याचा उल्लेख मनोज दादांनी केला की पाणी पुरवठा योजना, आज वॉर्डांमध्ये जर लाईटची सोय नसेल, म्हणजे शेजारच्या गावामध्ये लाईट चांगली आहे पण रहमतपूरमध्ये लाईट नाही शहरामध्ये, अशी जर परिस्थिती असेल तर नक्कीच कुठेतरी बंधू भगिनींनो आता निर्णय घ्यायची वेळ आली हे लक्षात ठेवा. आणि निर्णय हा बदल घडवल्याशिवाय आता आपण गप्प बसून चालणार नाही. आता भाजपला आपल्या शहराची जबाबदारी देण्याची वेळ ही या सगळ्याच्यातनं आली आहे, हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आज मी दोन्ही पक्षाचं जर आपण बघितलं, आज मी भाजपमध्ये आमदार म्हणून काम करतोय. आज माझ्यावर सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी देवेंद्रजींनी दिली. त्यांच्या नेतृत्वाखाली मी राज्यात काम करतोय. आपल्याला सगळ्यांना माहित आहे पूर्वी मी राष्ट्रवादीत होतो, आमदार होतो. मी दोन्हीकडच्या गोष्टी बघितल्या. हे राष्ट्रवादीत असताना आमचं जे काही सातारा तालुका म्हणून जी काय आमची ताकद होती ती फक्त जिल्हा बँक निवडून आणायला, बाकीच्या गोष्टीला
जिल्हा परिषदला हातभार लावायला खासदार पाहिजे, खासदार दिला, आमदार पाहिजे, आमदार दिला, सगळ्या गोष्टीला फक्त आम्ही. आणि ज्या वेळेला संधी द्यायची वेळ यायची त्यावेळेला आम्हाला सातारला डावलं जायचं ही राष्ट्रवादी काँग्रेस मधलं चित्र होतं, ही वस्तुस्थिती आहे. त्याचे आमच्या बरोबर काय म्हणायचं म्हणजे साक्षीदार तुमचे सचिन बेलागडे आहेत, कारण ते त्यावेळेला आमच्या बरोबर अगदी ऍक्टिव्ह होते. आता ते मला येताना म्हटले मी सध्या इकडे प्रवेश नाही केला, पण अजून सचिन आता विचार करत बसण्यात अर्थ नाही, कारण एकदा जर आमचं सगळं जे आहे ते फुल झालं तर मग प्रवेश बिवेश काय होणार नाही. तोपर्यंत आम्ही ओपन ठेवलंय, तोपर्यंत निर्णय घ्या. कारण एक लक्षात घ्या की आज भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वावर आज देशानं आणि देशातल्या नागरिकांनी शिक्कामोर्तब केलंय. आपण मध्यंतरी बघितलं ते वोट चोरीचं एवढं जोरात सगळं चाललं होतं, टीव्हीवर इकडं तिकडं सगळीकडे आंदोलन, वोट चोरी, भाजपनं वोट चोरी केली, असं केलं तसं केलं, आणि म्हणून यांचे एवढे आकडे आले, एवढे यांचे आमदार आले, आणि असं झालं तसं झालं. ते राहुल गांधी सगळं स्क्रीनवर दाखवत होते, सगळं करत होते. त्यांनी ती कुठली तरी ब्राझीलची मॉडेल पण आणली, म्हणली हिचं मतदान हरियाणात लागलंय. म्हणजे आता ब्राझीलची मॉडेल आता ह्यांच्या म्हणण्यानं जर हरियाणात आली असती तर गर्दी किती झाली असती याचा विचार पोरांनी जर केला पाहिजे. आता काय बोलायचं, मग ठीक आहे हे जाऊ देते, राजकारण आरोप करून झाले. त्याच्यानंतर या आरोपांमध्ये तुम्ही बघितलं की बिहारची इलेक्शन झाली, बिहारमध्ये पण भाजप नितीश कुमार एकत्र लढले, काँग्रेस लढली लालू प्रसाद यादवच्या पक्षाबरोबर. आज काय झालं, निकाल काय झाला? आज म्हणजे पूर्वीपेक्षा सुद्धा जास्त मतानं एनडीए म्हणजे भाजप आणि नितीश कुमारांचं जनता दल हे बिहारमध्ये सत्तेमध्ये आलं, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून मी जे म्हणतो की आज देशातल्या प्रत्येक राज्याच्या नागरिकांनी भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केलाय. आज आपल्या सुद्धा राज्यामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वावर या राज्याच्या जनतेनं मतदारांनी शिक्कामोर्तब केलाय. त्यांनी हे नेतृत्व मान्य केलंय की जर कोण महाराष्ट्राला पुढे नेऊ शकत असलं तर ते फक्त देवेंद्र फडणवीस आहेत, दुसरं कोणीही हे करू शकत नाही. ते आपण सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. आणि मग एवढा मोठा नेता जर आपल्या बरोबर असला तर आपण कमी पडून चालणार नाही. आता म्हणतात ना ते रात्र वैरायची, आता थोडे दिवस राहिले, मला वाटतं किती 4-5 दिवसच आता मतदानाला आणि याला राहिले. त्यामुळे आता अंतिम टप्प्यामध्ये हा सगळा निवडणुकीचा जो काही खेळ आलेला आहे. त्यामुळे आता आपण शांत बसणं किंवा आपण गाफील राहणं या गोष्टी आपण आता करून चालणार नाही. पूर्ण ताकद आपल्याला इथून पुढे जी आहे ती नियोजनाची, मतदानाची, जे काय आपलं ठरलेलं असते ती ताकद आपल्याला लावायला लागणार. आणि आपले सर्व उमेदवार, म्हणजे मी म्हणतो अध्यक्ष पदासकट सर्व उमेदवार आपले इथले निवडून आलेच पाहिजेत. या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी कामाला लागावं. लागलेला आजच आपण, परत अजून ताकदीनं कामाला लागावं. बाकी इतर गोष्टी जयाभाऊंनी काय काय सांगितलं, कोण तिकडं काय पाण्याचा विषय कोणी तर काढला, जयाभाऊंनी पाणी म्हसवडला, मानला, सगळीकडे नेलंय. आता तिथं त्या पाण्यावर इतर लोकांचे कारखाने सुरू झाले, साखर कारखाने. पूर्वी मला वाटते म्हणजे मान तालुक्यामध्ये कारखाना होईल हे मला वाटतं 20-25 वर्षापूर्वी कोणाला वाटलं पण नसेल. आणि इकडं पण तुम्ही काळजी करू नका, इकडं पण पाण्याची काय अडचण आली म्हणून दादा इथं आहे. आणि तुम्हाला पण माहित आहे की सगळं पाणी आमच्याकडेच आहे वर. मग तुम्हाला काय लागलं तर आम्ही वरनं पाठवून देतो, तुम्हाला काय कमी पडून देत नाही. तर तुम्ही भाजपला इथं काय कमी पडून द्यायचं नाही हे तुम्ही ठरवलं पाहिजे. त्यामुळं आपण जेवढं काही विकास कामांचं इथं आपल्याला जे पुढे करायचे, आज आमचे जे उमेदवार आहेत, नगरसेवक आहेत, जे काही तुम्हाला शब्द दिलाय, जसं म्हणजे आम्ही सर्वजण म्हणजे मनोज दादांच्या, निलेशच्या सगळ्यांच्या मागे आहे. आणि आपल्याला एवढं सांगू इच्छितो की आपण सगळ्यांनी ताकदीनं आपल्या ताईंना हे नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष पदावर बसवा. चित्रलेखा ताईंना अजून मोठ्या याच्यावर न्यायची जबाबदारी आमची राहील हे आम्ही सगळ्यांना सांगून दिलो. पण कुणी आता डोक्यामध्ये किंवा काही थोडंफार असतं आपलं एकामेकात,
आता आम्ही आणि सुनील तात्या पण आम्ही हाय एकत्र पक्षात, पण अजून आमचं जरा एकामेकाला टोचायचं चालू असतं. आता काय थोडासा राजकारणात खोड्या काढल्याशिवाय मजा येत नाही, मग आमच्या पण खोड्या एकत्र असलं तरी आम्ही काढत आता जाऊ दे. पण आपल्याला तर इथं ते नाही करायचं. आता आपल्याला 2 तारखेला एक संघपणे आपल्याला लढायचं हे लक्षात ठेवा. बाकी म्हणजे जिथं साहेब आहेत, देवेंद्रजी आहेत, तिथं आपल्याला आपल्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्याला काही कमी पडणार नाही की मी तुम्हाला 100% सांगू शकतो, कारण त्याचा अनुभव मी घेतलेला आहे. आज लोकसभा आम्ही उदयनराजेंची आपणच आपलाच सगळा लोकसभेचा मतदारसंघ आहे. आपण ज्यावेळेला लढली एवढं सगळं वातावरण उलट होतं, एवढे सगळे अगदी मला वाटतं राज्यातला कुठला पण पत्रकार म्हणजे शेवटच्या दिवसापर्यंत काउंटिंग पर्यंत म्हणत नव्हता की उदयनराजेंची सीट लागल, उदयनराजेंची सीट लागल किंवा ही सीट लोकसभेची भाजपला मिळेल. पण आम्ही सातारा वगैरे या सगळ्याच्यातनं ताकद लावली. आपण पण आम्हाला साथ दिली, मनोज दादा असतील सगळ्यांनी ताकद लावली. आज आपण यशस्वी झालो. आज काहींनी तर गडबडीमध्ये इकडं कोरेगावला मिरवणुका पण काढल्या होत्या, परत त्या थांबवायला लागल्या. हे असे प्रकार झाले होते. पण शेवटी आज हे पक्षाशी प्रामाणिकपणे आम्ही सगळ्यांनी काम केल्यामुळं आज पक्षानं सुद्धा आणि पक्ष नेतृत्वानं सुद्धा आज माझ्यावर ही जबाबदारी दिली किंवा मला सुद्धा आज राज्यामध्ये कुठेतरी काम करण्याची संधी ही भारतीय जनता पार्टीच्या पक्ष नेतृत्वाने दिली, देवेंद्रजींनी दिली, हे आपण लक्षात ठेवा. त्यामुळं जो कार्यकर्ता भाजपमध्ये प्रामाणिकपणे काम करतो त्याला 100% न्याय देण्याचं भूमिका ही पक्ष नेतृत्व नेहमी घेत असतं. याचा अनुभव आम्ही सर्वांनी घेतलेला आहे. हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवावं आणि त्याप्रमाणे आपण येणारे जे ते नियोजन करावं. बाकी विकास कामांच्या बाबतीमध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग आज माझ्याकडे आहे, तेव्हा आपण कुठली चिंता करू नका. जेवढं काही जास्तीत जास्त निधी देता येईल तेवढं देण्याचा प्रयत्न आम्ही करू. आताच आपण CRF मधनं सुद्धा नितीन गडकरी साहेबांच्या माध्यमातून 200 कोटीचा निधी हा आपल्या जिल्ह्यासाठी वेगवेगळ्या रस्त्यांसाठी आणि वेगवेगळ्या फुलांसाठी उपलब्ध करून घेतला ही वस्तुस्थिती आहे. त्याच्यामध्ये आपल्याच मतदारांच्या आपला जो मतदारसंघ आहे काशीळ कोपर्डेचा पूल सुद्धा त्याच्यामध्ये दादा आलेला आहे, तुम्हाला माहित आहे. तेव्हा नक्कीच निधीच्या बाबतीमध्ये आपल्याला काही कमी पडणार नाही. मध्यंतरी मला वाटते काही लोक इथल्याच कुठल्या रस्त्यासाठी साताऱ्यामध्ये सार्वजनिक बांधकामच्या विरोधामध्ये दादा आंदोलनाला बसली होती. हो, म्हणजे मी पण माहिती घेतली, मला पण जरा भीती वाटली. म्हटलं साताऱ्यात आपल्याच खात्याच्या विरोधात आंदोलन म्हणजे म्हटलं अवघड आहे. मी माहिती घेतली किंवा हे आंदोलन काय चाललंय. मला अधिकाऱ्यांनी म्हणजे जाहीर नाही पण मला येऊन कानात सांगितलं, म्हणजे साहेब ह्यांचाच कॉन्ट्रॅक्टर आहे आणि तो त्यांचा ऐकत नाही. म्हणले काम ह्यांनीच द्यायला लावलं आणि म्हणले ह्यांचा हे आणि म्हणले ऐकत नाही म्हणून आता हे चाललेलं आहे किंवा काम वेळेत होत नाहीये म्हणून हे सगळं चाललंय. म्हणजे असला आणि धरलं कोणाला तर सार्वजनिक बांधकाम विभागाला जबाबदार धरणं. ठीक आहे, आमची जबाबदारी आहे काम करून घेणं वगैरे सगळं आहे. पण हा जो आतला जो काय गौड बंगाल आहे हा काय कोणाला माहित नव्हता, तो नंतर कळाला. पण अशा पद्धतीनं लोकांना बोलवण्याचा प्रयत्न हा नेहमी झालेला आहे आणि 25 वर्ष आपण या सगळ्या भूलथापांना बळी पडत आलोय. आता मला वाटतंय रहमतपूर वासियांनी आता या अशा कुठल्याही फसव्या प्रचाराला बळी न पडता आपल्याला जर आपल्या शहराचा विकास, शहराची प्रगती, शहराचा नियोजनबद्ध कारभार करायचा असेल तर रहमतपूरला एकच पर्याय, ते म्हणजे भाजपा. त्याच्याशिवाय आपल्या शहराला पर्याय नाही. जोपर्यंत आपण भाजपा बरोबर, भाजप बरोबर ताकदीनं उभं राहत नाही तोपर्यंत जो विकास आपल्याला अपेक्षित आहे, जी प्रगती आपल्या शहराला अपेक्षित आहे, ती प्रगती होऊ शकणार नाही, दुसरं कोणी करू शकणार नाही. नुसतं निवडणुकीपुरतं वापरून घेणं, सभेपुरतं वापरून घेणं हेच प्रकार परत होतील आणि आपण आहे त्या परिस्थितीमध्ये आपलं गाव राहील हे आपण सगळ्यांनी लक्षात घ्यावं. म्हणून माझी विनंती आहे की आता कुठेही न बघता मशीनवर जिथं कमळाचं चिन्ह दिसेल तिथं बटन दाबायचं आणि भाजपच्या सर्व उमेदवारांना विजयी करायचं, एवढी विनंती आपल्याला सर्वांना या निमित्तानं मी करू इच्छितो. आणि मला इथं निलेशनी बोलवलं तर म्हणजे
परवा आम्ही साताऱ्यामध्ये थोडा वेळ बसलो होतो एकत्र, धैर्यशील दादा, मी, निलेश. आणि या कुटुंबाला वारसा आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आज मी पण काम करतोय, आज मला पण माझ्या वडिलांचा वारसा आहे. आज अभयसिंह महाराजांनी एवढे वर्ष काम केलं 78 सालापासून. व शेवटी काम करत असताना आम्हाला पण काहीतरी चाकोरीमध्ये राहून काम करायला लागतं. म्हणून आज हा वारसा जतन करण्याचा प्रयत्न जसा मी करतोय तसंच निलेश सुद्धा करतात हे आपण लक्षात ठेवा. आज त्यांना साथ देणं आणि या तरुण नेतृत्वाला पुढे नेणं ही आपली रहमतपूर वासियांची जबाबदारी आहे असं मला तरी नक्की वाटतं. आणि त्याप्रमाणे आपण येणाऱ्या याच्यामध्ये भाजपला सगळ्यांनी ताकदीनं निवडून द्यावं ही विनंती करतो. लक्षात ठेवा, आपलं चिन्ह कमळ आहे, इतर ठिकाणी बघायचं नाही. आता घड्याळ बिड्याळाची वेळ काही चांगली नाही. आता सध्या राज्याचा देशात वेळ फक्त चांगली कमळाचीच आहे. बाकीच्यांना आपल्याशिवाय म्हणजे आपल्या बरोबर आल्याशिवाय त्यांचं काहीच होत नाही. की सगळ्या राज्यानं बघितलेलं आहे. त्यामुळे आता इकडं तिकडं कुठं बघू नका. आणि शेवटी हातातलं घड्याळ वेगळं असतं, जे घड्याळ आहे ते वेगळं आहे. त्यामुळे त्याचा काय उपयोग नसतो. ते काही गळ्यात अडकून फिरू शकत नाही, लक्षात घ्या. त्यामुळे ते तसल्या गोष्टीकडे न करता सगळ्यांनी ताकदीनं भारतीय जनता पार्टीला निवडून द्यावं ही विनंती करतो. आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एकच विषय मला बोलायचं मगाशी राहून गेलं. बाबांच्या भाषणानंतर मी बोलणं योग्य नाही, पण खास करून या शहरातल्या मुस्लिम बांधवांसाठी मी बोलणार आहे. मुस्लिम बांधवांना माहिती आहे त्यांच्या बोर्डचा विषय होता आणि ह्या जमिनीतनं त्यांची घरं काढण्यासाठी प्रशासन अनेक वेळा आलं. अगदी तहसीलदारपासून प्रांतापासून सगळ्यांनी घरं काढण्याच्या नोटिसा दिल्या. आज जर समाज बांधवांची घरं त्या जाग्यावर असतील तर निलेश, आपण काय नाही त्या मुलाचं तौशिफ, माझ्याकडे तौशिफ पण निलेश अध्यक्ष आपण सगळे येत होता. आज त्या सगळ्यांच्या घराचं रक्षण करणारा निलेश आहे, त्याचे सगळे सहकारी आहेत. माझी त्या सगळ्या बांधवांना विनंती आहे, आज त्या मुलांना रात्रंदिवस त्यासाठी मेहनत केली. इव्हन मी रात्री 3-3 वाजता आल्यावर माझ्या शिव्या खाल्ल्या, पण त्या माणसानं आपल्या सगळ्यांना एवढी मदत केली. आणि ते झाल्यानंतर सुद्धा आपल्या मस्जिदसाठी 1.25 कोटी रुपये माझ्याकडूनच पुन्हा घेऊन आला. अशा सगळ्या समाज बांधवांना माझी विनंती आहे, निलेशला मत दिलं नाही तर मला वाटतं तौशिफची मम्मीच उभी आहे तर अडचण. पण निलेशला आणि वैशालीताईंना या ठिकाणी आपल्या सगळ्या उमेदवारांना आपण आशीर्वाद देणे आपलं कर्तव्य आहे, एवढंच या ठिकाणी सांगतो. धन्यवाद. धन्यवाद. या कार्यक्रमाचा आभार मानण्यासाठी विनंती करतो सन्माननीय अभिजित विकासराव माने आपण या कार्यक्रमाचा आभार मानावे.